अंगणवाडीतून नाव मित्रांनो पहिलीमध्ये टाकलं जातं आणि त्याच्या मित्रांनो आज आपल्याला थोडंसं काहीतरी नवीन पाहायला आमची शिक्षकांची जी भूमिका आहे ती नेहमी मार्गदर्शकाचीच असते. मित्र नमस्कार मित्रांनो, सौजन्य यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व कोकणवासियांचं मित्रांनो हार्दिक स्वागत आहे. तर मंडळी, शाळेचा पहिला दिवस आहे आणि इकडे गारगे हाय आणि इकडे पाहू शकता. तर हे चालले शाळेमध्ये आणि शाळेत सोडायला चाललोय मित्रांनो. आणि शाळेचा पहिला दिवस बोला ना तर जुन्या आठवणी खूप भारीच होत्या, कारण जे सरांचे फटके वगैरे खाल्लेले फुल धमाल, खेळायला पण मजा असायची, अभ्यासाला पण मित्रांनो मजा. तर मित्रांनो चाललोय सोडण्यासाठी गार्गीला शाळेमध्ये आणि शाळेची जी सुधारणा झाली ना एकदम भारीच, कारण स्लॅबची शाळा झाली. आमच्या वेळी मित्रांनो कौलारू शाळा होती आणि त्याची मित्रांनो पहिल्याच पावसाला मित्रांनो म्हणजे कवळं वगैरे गळलेले असायचे, जागा वगैरे ओळ्या वगैरे असायच्या. पण त्या दृष्टीनं आता आपल्याला ते पाहायला नाही मिळत. शाळेत चांगल्या सुधारणा झाल्या आहेत, चांगल्या गोष्टी घडत आहेत, चांगले शिक्षक येत आहेत, भेटत आहेत, मुलांचं शिक्षण चांगलं होत आहे. तर ह्या गोष्टी मित्रांनो शिक्षणातून होत असतात. आणि गार्गी आज काय वाटतं, शाळेत पहिले ते तर किती वाजेपर्यंत थांबणार शाळेत? हा किती? 10 वाजेपर्यंत नाही, 5 वाजेपर्यंत. किती? हा किती, 10 ते 5 ची शाळा ना. तर मित्रांनो शाळेत सोडायला चाललेलं आहे आणि शाळेच्या परिसरात आपल्याला सर्व गोष्टी पाहायला पण मिळणार आहेत. अंगणवाडीतून नाव मित्रांनो पहिलीमध्ये टाकलं जातं आणि त्याच्या मित्रांनो आज आपल्याला थोडंसं काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे यूट्यूबच्या माध्यमातून. मंडळी आपण पाहणार आहोत पुढे. तर
पहिला दिवस आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1 तारखेला जो आपण निरोप समारंभ केला होता, इयत्ता 4च्या मुलांना आपण जो निरोप दिला होता, त्याचबरोबर आपल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा आणि काही ज्या सदस्य आहेत ते त्या ठिकाणी त्यांना सुद्धा आपण निरोप दिला होता सन्मानाचा. आणि आज शाळेचा पहिला दिवस. सगळ्या मुलांना कुतूहल असतं, जी मागच्या वर्षामध्ये जी मुले आपल्या शाळेमध्ये होती ती सगळी सरवलेली आहेत. शिक्षकांचा, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य या सगळ्यांचा त्यांचा परिचय असतो. पण पहिलीची जी मुलं असतात ती मात्र नवागत असतात. सर्वस्वी ती या आपल्या शाळेच्या वातावरणामधून अनभिज्ञ असतात, त्यांना काही माहिती नसतं. आणि त्यामुळे आज हा जो शाळा प्रवेशोत्सवाचा जो दिवस आहे, हा पहिला दिवस शासनानं खास करून इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा खरा साजरा करायचा असतो. आपण कारण 2री, 3री, 4थीमध्ये जी मुलं प्रवेश केलेली असतात ती या शाळेमध्ये अगोदर असलेलीच असतात. पण पहिलीची जी मुलं असतात ती मात्र या शाळेशी त्यांची तेवढीशी जवळीक नसते, शिक्षकांची नसते. आणि त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा असतो. थोडीशी भांबवलेली असतात. पण इथं कुणीही घाबरण्याचं काही कारण नाही. तर आमची शिक्षकांची जी भूमिका आहे ती नेहमी मार्गदर्शकाचीच असते, मित्रत्वाचीच असते. आणि पहिलीतली मुलं असतात. कारण मी सुद्धा जेव्हा लहान होतो तेव्हा गुरुजी किंवा बाई हा जो प्राणी आहे तो काहीतरी मारकुटा असतो, काहीतरी ते छडीनं मारतात, अशी एक भीती आपल्या मनामध्ये असायची. पण आता तसं नाही. आता परिस्थिती बदललेली आहे. सगळी शिक्षण पद्धतीच बदलून घातलेली आहे. आणि आता जे विद्यमान वर्ष आहे ते विद्यमान वर्षामध्ये CBSE हा जो पॅटर्न आहे, म्हणजे केंद्र सरकारनं जो सुचवलेला, केंद्र सरकारनं जी समिती गठीत केली होती त्यांनी जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम काही राज्यांनी राबवण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामधलं आपलं महाराष्ट्र राज्य आहे. अजून आपल्या भारतामध्ये अजून सर्व राज्यांनी तो राबवण्याचा प्रयत्न केलेला नाही. जी 4-5 किंवा 5-6 जी राज्य आहेत त्या राज्यात हे राबवत आहेत. आता तुम्ही मला CBSE म्हणजे काय, आपल्याला फारशी हे नसतं. कारण ह्याच्यापूर्वी जी आपला जो अभ्यासक्रम होता तो आपल्या शासनानं जे सुचवलेली समिती होती त्यांच्याप्रमाणे होता. स्टेट लेवल म्हणतात ज्याला. पण आता CBSE, मग CBSE मग काय फरक? घटक तेच असतील, लक्षात घ्या. म्हणजे घटक त्यात, पण फक्त शिकवण्याची जी दिशा आहे ती वेगळी असणार आहे. आपण